गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे. दिस इज सीए ऋषिकेश जाधव. आणि मित्रांनो, मधल्या काही काळात आपण लेक्चर्स टाकत नव्हतो. त्याच्या मागचं कारण फार सिंपल होतं की आम्ही थोडा अनालाइज करत होतो, मुलांकडनं थोडा रिस्पॉन्सेस समजून घेत होतो की त्यांना कुठल्या चॅप्टरची सगळ्यात जास्त आता नीड आहे. आणि काय फॉर्मॅट मध्ये तुम्हाला लेक्चर्स आवडतील, तुम्हाला वन शॉट लेक्चर्स हवेत की तुम्हाला डिटेल्ड छोट्या पार्ट्स मध्ये लेक्चर हवेत. आणि अशा खूप साऱ्या मल्टिपल रिस्पॉन्सेस नंतरनं आम्ही फायनली असं समज म्हणजे मुलांथ्रू आम्हाला हे लक्षात आलं की सर आम्ही तसे पण एक्झामच्या आधी लेक्चर्स बघणारी मुलं आहोत, है ना. सो असं काहीतरी करा सर की एक्झामच्या आधी दीड तासात तुमचा हा व्हिडिओ बघितला, 2-4 क्वेश्चन सॉल्व्ह केले तरीही आमच्या एक्झाम मध्ये आरामात आम्हाला क्वेश्चन जमला पाहिजे. आणि मित्रांनो, त्याच फॉर्मॅटमध्ये आज आता मी घेऊन येतोय तुमच्यासाठी चॅप्टर नंबर 3, ऍडमिशन ऑफ अ पार्टनर. मित्रांनो, हा चॅप्टर वन ऑफ द मोस्ट इझिएस्ट, वन ऑफ द मोस्ट स्कोरिंग आणि तितकाच इम्पॉर्टंट आहे आपल्या 12th बोर्ड एक्झामच्या दृष्टीने. सो विदाउट वेस्टिंग अ लॉट ऑफ टाइम आपण ह्या चॅप्टरनी सुरुवात करणार आहोत. सगळ्यात पहिले बघा, चॅप्टरचं नाव आहे ऍडमिशन ऑफ अ पार्टनर. आता ऍडमिशन ऑफ अ पार्टनरचं म्हणजे काय, मतलब मीनिंग काय, तर फार सिंपल आहे. अज्युम करा 2 लोक ऑलरेडी आता पार्टनरशिप मध्ये आहेत आणि ते ऑलरेडी एक बिझनेस कॅरी करतायत, ऑलरेडी एक बिझनेस चालवतायत. आणि आता त्यांना अशी गरज वाटली की आपण अजून एका व्यक्तीला बिझनेस मध्ये काय केलं पाहिजे, आणलं पाहिजे, त्याच्याने मल्टिपल आपल्याला ऍडव्हान्टेजेस होतील. जसं की सगळ्यात पहिले आपल्याला हा व्यक्ती काही कॅपिटल घेऊन येईल, ज्याच्यामुळे बिझनेस मध्ये कॅपिटल वाढेल. त्यासोबतच आता बघा, आपण ते काय गाणं ना, साथी हात बढाना, एक अकेला थक जाएगा, मिलकर बोझ उठाना, तेच मित्रांनो. आता हे दोघं बिझनेस ग्रो झाल्यामुळे ह्यांच्यावर लोड वाढला होता आणि तो लोड कुठेतरी हलका करण्यासाठी त्यांनी तिसऱ्या एका पर्सनला काय केलं, पार्टनरशिप मध्ये घेऊन आले. तर आता मित्रांनो, फार इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. जर लॉजिकली समजून घेतलं तर हा चॅप्टर तुम्हाला फार इझी वाटणार आहे. त्यामुळे सुरुवातीचा अर्धा पाऊण तास फार नीट एकदम केअरफुली ऐका आणि त्यानंतर माझी गॅरंटी आहे तुम्हाला या चॅप्टर मध्ये एकही डाऊट येणार नाही. तर बघा मित्रांनो, आता अज्युम करा की आपण डायरेक्ट येणार रिअल लाईफ एक्झाम्पल घेऊया, डायरेक्ट एकदम. सो विशाल सर आणि मी दोघांनी मिळून मित्रांनो एक पार्टनरशिप फर्म चालू केली, ज्याचं नाव होतं वी स्मार्ट नेक्स्ट जेन. काय होतं मित्रांनो, वी स्मार्ट नेक्स्ट जेन. चला, तर आम्ही ही पार्टनरशिप बिझनेस आम्ही हा चालू केला. मित्रांनो, अगदी शून्यातनं बिझनेस चालू केलेला. दोघांनी आपल्या कष्टातनं कमवलेले पैसे ऍज अ कॅपिटल या बिझनेस मध्ये टाकले. आणि आता तुम्हालाही माहिती आहे, कुठलाही नवीन बिझनेस म्हणलं की डे 1ला आपल्याला प्रॉफिट होतो का, नाही. तर फार स्ट्रगल्स होते सुरुवातीच्या काळात. एक मुलगा आपल्याला ह्या चॅनल पर्यंत पोहोचवायला, आपल्या इंस्टाग्राम पर्यंत पोहोचवायला, आपल्या कंटेंट पर्यंत पोहोचवायला, नंतर आपल्या फेस टू फेस बॅचेसचे ऍडमिशन व्हायला फार कष्ट करावे लागले. त्यात खूप वेळा असंही झालं की आम्हाला काही महिन्यात लॉसेस पण झाले, कारण साहजिक आहे, मुलं 4-5 पण खर्च तर आपल्या अकॅडमीचे तेवढेच आहेत. सो असं करता करता सुरुवात झाली आणि हळूहळू आमच्या प्रयत्नातनं, आमच्या कष्टातनं बिझनेस ग्रो होत गेला. एक पॉइंट असा आला की आज वी स्मार्ट नेक्स्ट जेन मध्ये हजारो मुलं डेली बेसिसवर आपल्या इथे लेक्चर्सला अटेंड करतात. ऑनलाईन काही मुलं लेक्चर्स घेतात, काही मुलं ऑफलाईन लेक्चर्स घेतात. आणि असं करून आपली अकॅडमी आज एक चांगल्या पोझिशनला ग्रो झाली. आणि आता आम्हाला काय झालं की एका पॉइंट नंतर ना आमच्या दोघांवर लोड वाढायला लागला. आणि विशाल सरांना सीए इंटरवर फोकस करायचं असतं, मला 11-12 आणि सीए फाउंडेशनवर पण फोकस करायचं असतं. सो आम्हाला असं झालं की आपण अजून एका व्यक्तीला या बिझनेसमध्ये ऍज अ पार्टनर घेतला पाहिजे, जो आपल्यासारखाच माइंडसेटचा आहे, ज्याला आपल्यासारखीच एनर्जी, ज्याला आपल्यासारखीच उत्सुकता आहे ह्या बिझनेसला ग्रो करायची. आणि त्यावेळेस आम्हाला येऊन भेटले व्यंकटेश सर. बघा मित्रांनो, आता व्यंकटेश सर आले, व्यंकटेश सर आम्हाला भेटले. व्यंकटेश सरांना आम्ही सांगितलं की सर हे बघा असं असं आहे, आपलं हा बिझनेस आहे, आज एवढी मुलं आहेत आपल्या इथे आणि एवढा आपला टर्नओव्हर आहे, एवढा प्रॉफिट असतो, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही समजावल्या. आणि व्यंकटेश सरांना आम्ही एक ऑफर दिली की तुम्ही या बिझनेस मध्ये ऍज अ पार्टनर यायला इच्छुक आहात का. तर व्यंकटेश सर म्हणले, सर एकदम मतलब आपके मुंह में घी शक्कर, सर मी पण ह्याच इंटेन्शननी तुम्हाला भेटायला आलेलो.
मला पण ह्या बिझनेसमध्ये पार्टनर बनायला खूप आवडेल. म्हणले सर जास्त डोकंच नको लावायला, तुम्ही दोघांनी किती कॅपिटल लावून बिझनेस चालू केलेला मला लगेच सांगा. तर मी म्हणलं सर विशाल सरांनी 1,00,000 रुपये लावलेले आणि मी पण 1,00,000 रुपये लावलेले. म्हणले अच्छा आणि तुमचं प्रॉफिट कसं आहे, कसं शेअर करता. म्हणलं आम्ही दोघं इक्वली शेअर करतो. म्हणले डन सर, हे धरा माझे 1,00,000 रुपये आणि आता इथून पुढे आपण तिघं काय करू, प्रॉफिट इक्वली शेअर करू. मी म्हणलं सर थांबा, आम्ही दोघांनी 1,00,000 रुपये लावून बिझनेस तर चालू केलाय, आज तुम्ही 1,00,000 तर आणताय, बट हे लक्षात घ्या आम्ही दोघांनी 1,00,000 सोबत अजून एक गोष्ट केली होती, ते म्हणजे दिवस रात्र केलेले कष्ट, शून्यातनं निर्माण केलेला हा बिझनेस. आणि आज फक्त वी-स्मार्ट नेक्स्ट जनची बॅच लॉन्च झाली तरीही ऍडमिशन्स होतात. पण एक काळ असा होता जिथे आम्हाला कॉलेज जाऊन मुलांपर्यंत लिटरली आमचे पॅम्पलेट वाटून एक एक मुलाचं ऍडमिशन काय करायला लागले. फार कष्टाने आम्ही इथपर्यंत त्या मुलांना घेऊन आलो आणि मागचे 3-4 वर्ष आम्ही कन्सिस्टंट हे कष्ट केल्यामुळे आज वी-स्मार्ट नेक्स्ट जनचं एक मार्केटमध्ये नाव आहे. आज वी-स्मार्ट नेक्स्ट जनचं मार्केटमध्ये एक गुडविल आहे. मित्रांनो, गुडविल म्हणजे बिझनेसचे ब्रँडचं रेप्युटेशन. बिझनेसचं काय म्हणलं मी, रेप्युटेशन. तर आज मी सरांना म्हणलं सर वी-स्मार्ट नेक्स्ट जनचं एक रेप्युटेशन आहे. त्यावेळेस जेव्हा आम्ही 11वीची बॅच लॉन्च करायचो, 12वीची बॅच लॉन्च करायचो, 4-5 मुलं यायची. आणि आज तेच आम्ही जेव्हा बॅच लॉन्च करतो त्या दिवशी डे 1 ला 100 मुलांचं ऍडमिशन झालेलं असतं. तर सर तुम्हाला आज आम्ही जेवढे स्ट्रगल केले ते करायची गरज नाहीये आणि तुम्हाला आजपासूनच प्रॉफिट व्हायला चालू होईल. जेव्हा की आम्ही दोघांनी जेव्हा बिझनेस चालू केलेला सुरुवातीचे काही वर्ष तर आम्ही लॉस बेअर केलाय. तर त्यामुळे फक्त 1,00,000 रुपये तुम्ही कॅपिटल आणून तुम्हाला आमच्या इतका प्रॉफिट शेअर मिळणार नाही. रादर मी म्हणलं सर तुम्ही असा विचार करा, जर तुम्हाला स्वतःची आज अकॅडमी चालू करायला लागली तर तुम्हाला आमच्या इतका प्रॉफिट आज होईल का? आज तुमच्या अकॅडमीला डे 1 ला 100 मुलं बसतील का? नाही. कारण टीचर कितीही चांगला असला, कितीही तुमचं टीचिंग चांगलं असलं तरी शेवटी मार्केटमध्ये तुमच्याबद्दल इन्फॉर्मेशन मिळायला, कस्टमर पर्यंत पोहोचायला नॅचरली थोडा वेळ लागतो. आणि त्या काळात सर तुम्हाला लॉसेस होणार सुरुवातीचे काही वर्ष, बट तुम्ही आमच्या सोबत आल्यामुळे तुम्हाला हे लॉसेस होणार नाही. तुम्हाला आजपासूनच प्रॉफिट मध्ये शेअर मिळायला चालू होईल. त्यामुळे सर तुम्हाला 1,00,000पेक्षा थोडे अजून काही एक्स्ट्रा पैसे आणावे लागतील, नॉट फॉर द कॅपिटल बट फॉर आवर बिझनेस गुडविल. जे आज मार्केटमध्ये आमचं गुडविल आहे, जे आज मार्केटमध्ये आपलं रेप्युटेशन आहे, त्यासाठी तुम्ही काही एक्स्ट्रा पैसे तुम्हाला बिझनेसमध्ये आणावे लागतील. व्यंकटेश सरांनाही पटलं. व्यंकटेश म्हणले सर ठीक आहे, आता तुम्ही सांगा की किती गुडविल साठी मी पैसे आणू. तर त्यासाठी मित्रांनो आपल्याला इथे पुढे जाऊन मीनिंग ऑफ गुडविल समजून घ्यायचंय, मेथड्स ऑफ व्हॅल्युएशन ऑफ गुडविल समजून घ्यायचे की गुडविलची व्हॅल्यू काढली कशी जाते. बट आय होप तुम्हाला एक आयडिया आली असेल ऍडमिशन ऑफ पार्टनर म्हणजे काय. जेव्हा एका एक्झिस्टिंग बिझनेसमध्ये एक नवीन व्यक्तीला आपण घेऊन येतो ऍज अ पार्टनर, त्याला म्हणतात ऍडमिशन ऑफ अ पार्टनर. आता हळूहळू आपण एक एक पॉइंटला समजून घ्यायला चालू करूयात. सगळ्यात पहिले बघा की आपल्याला रिकन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप म्हणजे काय हे पहिले समजून घ्यावं लागेल. मित्रांनो एक लक्षात ठेवा, मी CA करताना, त्यानंतर टीचिंग मध्ये आल्यावर, त्याच्या आधी जेव्हा कॉर्पोरेट मध्ये जॉब करत होतो तेव्हा एक आहे ना माझं बेस सेंटेन्स असायचं, जर मी करतोय ना तर फायनल पर्यंत बेस्ट क्वालिटीने करेल. आणि मित्रांनो हीच गोष्ट होती ज्याच्यामुळे माझा CA मध्ये फर्स्ट अटेम्प्ट मध्ये 3 लेवल क्लिअर झाल्या. हेच रिझन होतं की मी बिग 4 सारख्या ठिकाणी फर्स्ट इंटरव्ह्यू मध्येच काय झालो, सिलेक्ट झालो. आणि हेच रिझन होतं मित्रांनो माझ्या फर्स्ट बॅच मध्ये एका मुलीचा ऑल इंडिया रँक आलेला CMA मध्ये. तर एकच ह्याचं बेस लाईन आहे. आज जर तुम्ही हा व्हिडिओ बघताय ना, मी तुम्हाला आत्ता गॅरंटी देतो 1-1.5 तासाच्या एंडला ह्या चॅप्टर मधला कुठलाही एक वर्ड तुम्हाला कोणी पण विचारू द्या, माझी गॅरंटी आहे ज्या मुलाने हे लेक्चर ऐकलंय त्याला एकही वर्ड मध्ये एकही प्रॉब्लेम नसणार आहे. तर त्यामुळे आपण एक एक गोष्ट समजत जाऊयात. सगळ्यात पहिले रिकन्स्टिट्यूशन म्हणजे काय. रिकन्स्टिट्यूशन म्हणजे एक्झिस्टिंग गोष्टीमध्ये चेंज होणं. एक्झिस्टिंग गोष्टीमध्ये काय होणं, चेंज होणं. थोडक्यात रिकन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप म्हणजे आता जी पार्टनरशिप आहे त्याच्यात काहीतरी चेंजेस होणं. आता पार्टनरशिप मध्ये चेंजेस कधी कधी होतात तर बघा मी इथे तुम्हाला लिहून दाखवतो. पार्टनरशिप मध्ये मित्रांनो चेंजेस होतात बघा. रिकन्स्टिट्यूशन
रिकन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप. म्हणजेच मित्रांनो चेंज इन पार्टनरशिप. म्हणजेच काय? चेंज इन पार्टनरशिप. आता जी तुमची पार्टनरशिप आहे त्यात काहीतरी बदल घडणं म्हणजेच म्हणतात रिकन्स्टिट्यूशन. आता एक्झिस्टिंग पार्टनरशिप मध्ये काय काय कारणाने बदल घडू शकतो तर फार सिंपल आहे. सगळ्यात पहिले तर मित्रांनो ऍडमिशन ऑफ अ पार्टनर. जर तुम्ही एखाद्या नवीन पार्टनरला घेऊन आलात तर त्यामुळे तुमच्या एक्झिस्टिंग पार्टनरशिप मध्ये काय होणार? चेंजेस होणार. तर सगळ्यात पहिले काय आहे? ऍडमिशन ऑफ अ पार्टनर. सेकंड रिझन आहे मित्रांनो जर एक्झिस्टिंग पार्टनर काय झाला? रिटायर झाला. रिटायरमेंट ऑफ अ पार्टनर. रिटायरमेंट ऑफ अ पार्टनर. ह्याच्यामुळे पण मला सांगा एक्झिस्टिंग पार्टनर मध्ये चेंज, पार्टनरशिप मध्ये चेंज येणार की नाही? येस सर. सर रिटायरमेंटच्या ऐवजी समजा डेथ ऑफ अ पार्टनर झाली. एखाद्या पार्टनरची काय झाली? काही अनसीन कारणामुळे त्याची डेथ झाली. त्यामुळे पण पार्टनरशिप मध्ये बदल घडणार, चेंजेस होणार. सर कसले बदल? अरे विचार करा ना. तेवढा तो पार्टनर आता समजा ऍडमिशन ऑफ अ पार्टनर, नवीन पार्टनर आला म्हणजे तो त्याचं कॅपिटल घेऊन येणार, त्याला आपल्याला आपला काही प्रॉफिट शेअर द्यावा लागणार. चेंजेस झाले ना. रिटायरमेंट ऑफ अ पार्टनर, एखादा पार्टनर रिटायर होतोय तो कॅपिटल घेऊन जाणार. आता इथून पुढे त्याला प्रॉफिट शेअर द्यावा नाही लागणार म्हणजे इथे पण चेंजेस आहेत. डेथ ऑफ अ पार्टनर सेम. ज्या पार्टनरची डेथ झाली आहे तो नाही घेऊन जाणार. तो घेऊन गेला तर प्रॉब्लेम होईल. तो गेला ना, त्याच्या घरचे, त्याचा लिगल हेअर, त्याचे जे काय फॅमिली मेंबर्स आहेत ते सगळे, त्यांना आपल्याला त्यांचं काय द्यावं लागेल? त्याचं जे काय बिझनेसमध्ये कॅपिटल होतं ते परत करावं लागेल. त्या व्यतिरिक्त आता इथून पुढे त्याला आपण काय प्रॉफिटमध्ये शेअर देऊ का? नाही. सो इथे ह्याच्यामुळे पण बिझनेसमध्ये काय झाले? पार्टनरशिप मध्ये चेंजेस झाले. त्यानंतर ना मित्रांनो डिझोल्युशन ऑफ फर्म. डिझोल्युशन ऑफ फर्म ह्याचा अर्थ काय मित्रांनो? डिझोल्युशनचा अर्थ फार सिंपल आहे, जेव्हा फर्म बंद केली जाते. आता सर बंद करणं हा पण तर एक चेंज आहे ना. आणि आपल्याला मित्रांनो बघा आता आपण हा चॅप्टर शिकतोय. नेक्स्ट आपल्याला रिटायरमेंट आणि डेथ, त्यानंतर आपल्याला शिकायचंय डिझोल्युशन. हे सगळे टाइप्सचे चेंजेस आपल्याला शिकायचे. इन शॉर्ट तुम्ही 12वी मध्ये पार्टनरशिप अकाउंट्स नावाची पूर्ण गोष्ट शिकणार. याचं म्हणजे हा अर्थ होतो उद्या तुम्ही एखाद्या पार्टनरशिप फर्मचं डायरेक्ट अकाउंटिंग करू शकता. आर यू गेटिंग इट? कारण तुम्हाला एंड टू एंड सगळं माहिती आहे. नवीन पार्टनर आला की त्याचं अकाउंटिंग कसं, रिटायर झाला किंवा डेथ झाली एखाद्या पार्टनरची त्याचं अकाउंटिंग कसं, एखादी फर्म बंद झाली, डिझॉल्व्ह झाली. आणि मित्रांनो एक अजून उरतो लास्ट चेंज आहे जेव्हा प्रॉफिट शेअरिंग रेशिओ काय होतो मित्रांनो? चेंज होतो. प्रॉफिट शेअरिंग रेशिओ काय झाला मित्रांनो? पार्टनर्स मध्ये चेंज झाला. तर या 4 कारणांमुळे एक्झिस्टिंग पार्टनरशिप काय होते मित्रांनो? चेंज होते. आणि त्यालाच आपण म्हणतो रिकन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप. एकच सेकंड. येस. तर ह्या कारणांमुळे जो एक्झिस्टिंग बिझनेस मध्ये पार्टनरशिप मध्ये चेंज होतो त्याला आपण म्हणतो रिकन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप. चला मित्रांनो आता नेक्स्ट आपल्याला काय बघायचंय? आपला जो चॅप्टर आहे दॅट इज ऍडमिशन ऑफ अ पार्टनर. तर सगळ्यात पहिले नीड काय? पार्टनरशिप मध्ये नवीन पार्टनर का आणावा लागतो? मी मुद्दामून मागे टेक्स्टबुकचे पॉइंट्स नाही ओपन करते, नाही तर तुम्ही लगेच तिथं वाचायला चाल. लक्ष द्या इथं मी काय सांगतोय. मी खात्री देतो एक पण पॉइंट तुमचा राहणार नाही. बघा एक इकडे आहे. चला या इकडे. कुठे गेले रे? अरे भाई लेके आ जाओ ना. चला या इकडे. बघा डिफरंट फॉर्म्स ऑफ रिकन्स्टिट्यूशन. किंवा थांबा तुम्हाला है ना काय दिखाना पडता है. आ जाओ. चला सगळ्यात पहिले रिकन्स्टिट्यूशन म्हणजे काय रे? रिकन्स्टिट्यूशन म्हणजे प्रायमरीली इन्व्हॉल्व्स चेंज इन द पार्टनरशिप. हेच मी तुम्हाला सांगितलं की नाही? रिकन्स्टिट्यूशन म्हणजे पार्टनरशिप मध्ये चेंज. आता तो का होतो बघा. तर कधी कधी होऊ शकतो डिफरंट फॉर्म्स ऑफ रिकन्स्टिट्यूशन. चेंज इन प्रॉफिट शेअरिंग रेशिओ. आठवती का चौथी केस आपण बघितलेली? जर एक्झिस्टिंग पार्टनर्स मध्ये प्रॉफिट शेअरिंग रेशिओ चेंज झाला तर त्याला आपण म्हणतो रिकन्स्टिट्यूशन. पुढे मित्रांनो ऍडमिशन ऑफ अ पार्टनर. जेव्हा एक पार्टनरशिप मध्ये नवीन पार्टनर येतो त्याला पण आपण काय म्हणतो? रिकन्स्टिट्यूशन. रिटायरमेंट ऑफ अ पार्टनर.
डेथ ऑफ अ पार्टनर. आणि मित्रांनो ह्यांनी तर लिहिलं नाहीये, मी तर अजून एक पॉईंट पण सांगितला, डिझोल्युशन. कारण डिझोल्युशन केल्याने तर फर्म बंदच होते, तो पण तर एक प्रकारे काय चेंज आहे. तर मित्रांनो इन शॉर्ट ह्या 4 गोष्टींमुळे किंवा आपल्या हिशोबाने बघा त्यांनी काय केलंय, रिटायरमेंट आणि डेथ वेगवेगळं लिहिलंय, आपण रिटायरमेंट आणि डेथ एकत्र लिहिलेलं. बट ठीक आहे, अल्टिमेटली तुम्हाला हे समजून घ्यायचंय की या 4-5 कारणांमुळे पार्टनरशिप फर्म काय होऊ शकते, रिकन्स्टिट्यूट आणि चेंज होऊ शकते. आता पुढे बघा, ऍडमिशन ऑफ पार्टनर म्हणजे काय. अ पर्सन कॅन बी ऍडमिटेड ऍज अ न्यू पार्टनर. सगळ्यात पहिले जर तुम्हाला पार्टनरशिप मध्ये एक नवीन पार्टनरला घेऊन यायचं असेल तर मला सांगा, लॉजिकली सांगा. बघा इकडे या, आता सध्या ए बी सी हे तिघ जण पार्टनर्स आहेत, ठीक आहे. आणि ए ची इच्छा आहे डी ला पार्टनरशिप मध्ये घेऊन यायची. मला सांगा, फक्त ए एकटा डिसाइड करू शकतो का रे डी ला घेऊन यायचं, कारण बिझनेस त्याचा एकट्याचा आहे का, नाही सर, बिझनेस हा तिघांचा आहे, बिझनेस हा तिघांचा आहे. तर कुणाला घेऊन यायचा असेल तर याचा डिसिजन पण तिघांच्या अप्रुव्हलनी घ्यावा लागेल. दॅट इज, बघा इथे काय लिहिलंय की ऍडमिशन ऑफ अ पार्टनर कॅन बी डन ओनली विथ द कन्सेंट ऑफ ऑल एक्झिस्टिंग पार्टनर्स. जेवढे तुमच्या फर्म मध्ये पार्टनर्स आहेत सगळ्यांच्या सहमतीनेच तुम्ही नवीन पार्टनरला घेऊन येऊ शकता. आता बघा, न्यू पार्टनर विल ब्रिंग हिज शेअर ऑफ गुडविल. आताच मी तुम्हाला सांगितलं व्यंकटेश सरांना कॅपिटल व्यतिरिक्त अजून एक गोष्ट आणावी लागेल ज्याला आपण म्हणतो गुडविल, आणि अजून काय आणावं लागेल, कॅपिटल. आणि इथून पुढे त्यांना बिझनेस मध्ये काय मिळणार, प्रॉफिट शेअर मिळणार. आर यू गेटिंग इट. सिंपल डेफिनेशन आहे ऍडमिशन ऑफ पार्टनरची, की नवीन पार्टनरला बिझनेस मध्ये घेऊन येणं. कसं आणायचं, कन्सेंट ऑफ ऑल पार्टनर्स, सगळ्या पार्टनरशी सहमतीशिवाय आपण नवीन पार्टनरला आणू शकत नाही. आता मित्रांनो नीड काय, का आपल्याला नवीन पार्टनर पाहिजे, तर सिंपल आहे. एकतर आपल्याला बिझनेसला ग्रो करायचंय, आपल्याला बिझनेसमध्ये एक्झिस्टिंग पार्टनर्सवर कामाचा लोड वाढलाय आणि त्यामुळे आपल्याला एक नवीन पार्टनरची गरज आहे. बिझनेसमध्ये कॅपिटल कमी पडतंय आणि त्यामुळे आता मे बी आपल्याला बँकेकडनं लोन वगैरे मिळत नाहीये, तर त्या केसमध्ये जर आपल्याला एक नवीन पार्टनर मिळाला तर तो पण काही कॅपिटल घेऊन येऊ शकतो. तर मित्रांनो अशा मल्टिपल रिझन्समुळे नॉर्मली आपण नवीन पार्टनरला फर्म मध्ये घेऊन येतो. बघा, न्यू पार्टनर इज ऍडमिटेड इन द फर्म टू एक्सपांड द कॅपिटल. आता जेवढं कॅपिटल आहे त्याच्यात अजून कॅपिटल तो घेऊन आल्यामुळे काय होणार, एक्सपांड. ॲज वेल ॲज टू यूज द स्किल्स ऑफ दॅट पर्सन टू इम्प्रूव्ह द पार्टनरशिप बिझनेस. त्याचे पण काही स्किल्स असतील ज्याला यूज करून आपण बिझनेसला काय करू शकतो, अजून ग्रो करू शकतो. तर बघा आता सिंपलची गोष्ट आहे, कॅपिटल बॉट बाय न्यू पार्टनर. आता जो नवीन पार्टनर आहे तो किती कॅपिटल आणणार हे तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिलेलं असणार आहे. 1 लाख आणणार, 2 लाख आणणार, 3 लाख आणणार. सिंपलची गोष्ट आहे, पार्टनर नवीन कॅपिटल आणतोय म्हणजे बिझनेस मध्ये सिंपली कॅपिटल वाढतंय आणि पार्टनरचा बॅलन्स पण बिझनेस मध्ये वाढतोय. मित्रांनो विसरू नका, चॅप्टर नंबर 1 जेव्हा मी शिकवला होता त्यावेळेस पार्टनर्स कॅपिटल अकाउंट काय असतं, कसं बनवायचं मी सांगितलेलं. आज त्याला एकदा परत क्विकली मी तुम्हाला रिवाइज तर करून देईल, म्हणजे फक्त तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तरी तुमचं काम होऊन जाईल. नका जाऊ तिकडे चॅप्टर 1 बघायला, काही प्रॉब्लेम नाही. नाही तर तुम्ही म्हणसाल सर इथं बसून म्हणताय तो व्हिडिओ बघा, तिथं बसून म्हणणार हा बघा. ह्याच व्हिडिओ मध्ये सगळं करून देईल, टेन्शन नका घेऊ. चला मित्रांनो बघा, आता जेव्हा एक नवीन पार्टनर बिझनेस मध्ये कॅपिटल आणतो, जेव्हा एक नवीन पार्टनर बिझनेस मध्ये काय आणतो, कॅपिटल, तर आपल्याला ऑलरेडी एंट्री तर माहिती आहे. त्याची एंट्री काय असते, बँक अकाउंट डेबिट, बँक अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. बघा ज्यांना ही एंट्री पण बनवायला जमत नाहीये असेही जर काही लोक असतील तर मी लॉजिक पण सांगतो. बँक अकाउंट डेबिट का, डेबिट व्हॉट कम्स इन, डेबिट व्हॉट कम्स इन. आपल्या बिझनेस मध्ये पैसे आले त्यामुळे बँक अकाउंट काय करणार, डेबिट. अँड टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट का, क्रेडिट द गिव्हर. पार्टनरने पैसे दिलेत तर तो काय आहे, गिव्हर आहे, तर त्याला आपण काय करणार, क्रेडिट. आता मित्रांनो इथून पुढे लक्षात ठेवा, जेव्हा कधी कुठला पार्टनर बिझनेस मध्ये कॅपिटल आणेल त्याची एंट्री असणार आहे बँक अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. ठीक आहे, चला. आता जर समजा त्यांनी सर पैशासोबतच जर काही ऍसेट्स आणले असतील तर, म्हणजे समजा एक नवीन पार्टनर आला, आमच्या कोचिंग अकॅडमी व्यंकटेश सर आले, व्यंकटेश सरांनी काही कॅपिटलसाठी काही पैसे आणले, प्लस व्यंकटेश सर काय म्हणले, सर माझ्याकडे ऑलरेडी ना घरी एक कॅमेरा आहे, एक डिजिटल पॅनल आहे,
सर 1-2 कॉम्प्युटर आहे ते पण मी घेऊन येतो सर, म्हणजे कसं आपल्याला अजून एक क्लासरूम वाढवता येईल. म्हटलं ठीक आहे सर, बेस्ट. तर बघा, जर त्यांनी काही ऍसेट आणले तर एंट्री कशी होणार? ऍसेट अकाउंट डेबिट. कुणी आणलं? पार्टनरनी. तर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. कळलं का मित्रांनो? बघा परत ऍसेट अकाउंट डेबिट का? डेबिट व्हॉट कम्स इन. बिझनेस मध्ये ऍसेट आला. अँड टू पार्टनर्स कॅपिटल का? कारण क्रेडिट द गिव्हर, पार्टनरनी दिलंय. आणि पार्टनरचं आपल्या बिझनेस मध्ये नाव काय असतं? कॅपिटल अकाउंट. कळलं का? चला, तर बघा, जर त्यांनी पैसे आणले तर एंट्री काय होणार? बँक अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट. आणि जर त्यांनी ऍसेट आणला तर एंट्री होणार ऍसेट अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट. एक एक्झाम्पल घ्यायचं. चला, व्यंकटेश सरांनी अज्युम करा, चला मी या एंट्रीज मिटव, अज्युम करा व्यंकटेश सरांनी बिझनेस मध्ये येताना कॅपिटल साठी आणले 1,00,000 रुपये आणि त्यांनी कम्प्युटर आणला 2,00,000 रुपयाचा. ठीक आहे मित्रांनो. चला आता याची जर्नल एंट्री बघा कशी होईल. सगळ्यात पहिले कॅपिटल किती आणलंय? 1,00,000. तर बँक अकाउंट डेबिट, पैसे किती आणलेत? 1,00,000. त्यानंतर न कम्प्युटर आणला तर कम्प्युटर अकाउंट डेबिट, कम्प्युटर अकाउंट डेबिट किती? 2,00,000. तर मित्रांनो कॅन आय से, थोडक्यात सरांची आज बिझनेस मध्ये गुंतवणूक किती आहे रे? 1,00,000 की 3,00,000? सर टोटल सरांची बिझनेस मध्ये गुंतवणूक आहे 3,00,000 रुपये. त्यामुळे बघा टू व्यंकटेश कॅपिटल अकाउंट किती येणार मित्रांनो? 3,00,000. किती येणार? 3,00,000. आय होप तुम्हाला ही एंट्री क्लिअर आहे. जेवढे त्यांनी पैसे आणले कॅपिटल साठी बँक अकाउंट डेबिट, जेवढे त्यांनी ऍसेट्स आणले तेवढे ऍसेट अकाउंट डेबिट टू जे काही पार्टनरचं नाव असेल, इथे आपल्या केसमध्ये व्यंकटेश सर होते, तर टू व्यंकटेश कॅपिटल अकाउंट. आर यू गेटिंग इट? चला बघा, इथे पण त्यांनी तेच दिलंय. जर कॅपिटल कॅश मध्ये आणलं तर कॅश और बँक अकाउंट डेबिट, कॅपिटल ऍसेटच्या फॉर्म मध्ये आणलं तर ऍसेट अकाउंट डेबिट. चला मित्रांनो आता पुढे बघा. आता नेक्स्ट कन्सेप्ट आहे न्यू रेशियो. आता यासाठी आपण काही एक्झाम्पल्स घेऊयात. चला बघा, येस. आता मित्रांनो पूर्णपणे लक्ष द्या, फार इम्पॉर्टंट डिस्कशन आहे आणि ह्याच्यावरनं तुमचा हा चॅप्टर तुम्हाला जमतोय की नाही जमते हे ठरणार आहे. सर डायरेक्ट ह्या कन्सेप्टवरनं येस. आतापर्यंत आपण जास्त काही शिकलेलं नाहीये. रिकन्स्टिट्यूशन काय असतं हे बघितलं, की पार्टनरशिप मध्ये चेंज होणं. त्याच्यात आपण बघितलं कशा कशामुळे चेंज होतात? ऍडमिशन, रिटायरमेंट, डेथ आणि अजून काय? प्रॉफिट शेअरिंग रेशिओ चेंज झाल्यामुळे. आणि मित्रांनो त्यानंतर ना आपण नेक्स्ट कन्सेप्ट बघितली की जर एखादा पार्टनर बिझनेस मध्ये येताना कॅपिटल घेऊन येतो तर एंट्री काय होणार? जर तो ऍसेट घेऊन येतो तर एंट्री काय होणार? हे आपण आता जर्नल एंट्रीज बघितल्या. आता जे आपण नेक्स्ट कन्सेप्ट बघणार आहे न्यू रेशिओ, ह्याचं पहिले मीनिंग समजा. बघा रेशिओ काय असतो हे ऑलरेडी आपण चॅप्टर नंबर 1 मध्ये बघितलेलं आहे. ज्यांना चॅप्टर नंबर 1 अजून केलेला नाहीये किंवा त्यांनी हे व्हिडिओ बघितले नसतील त्यांना सांगतो. जर बिझनेस मध्ये मित्रांनो ए आणि बी हे दोघं जण जर पार्टनर्स आहे, ए आणि बी दोघं जण काय आहेत? पार्टनर्स आहेत. तर हे दोघं प्रॉफिटला एकमेकांमध्ये कसं डिस्ट्रीब्यूट करतात त्याला म्हणतो आपण प्रॉफिट शेअरिंग रेशिओ. थोडक्यात जर आता ते दोघं इक्वली घेत असतील तर 1 रुपया ए ला मिळणार, समजा 1 रुपया ए ला मिळणार, तर बी ला पण किती मिळणार? 1 रुपया. म्हणजे थोडक्यात जर बिझनेसनी 2 रुपये कमवले तर त्यातला 1 रुपया कुणाला मिळतोय? ए ला. 1 रुपया कुणाला मिळतोय? बी ला. म्हणजे दोघं कसं शेअर करतायत? इक्वली. तर बघा रेशिओ कसा लिहितो आपण? ए चा रेशिओ बघा किती मिळतंय? 1 रुपया. किती पैकी? 2 पैकी. म्हणजे ए चा रेशिओ का आला? 1/2. ए चा रेशिओ का आला? 1/2. बी ला किती मिळत आहेत? बी ला मिळत आहेत सर 1 रुपया. आणि किती पैकी मित्रांनो? 2 पैकी. तर बघा बी चा पण रेशिओ किती आला? 1/2. आणि दोघांना 1/2 मिळत आहे म्हणून आपण त्याला म्हणतो इक्वल रेशिओ. कळलं? चला आता एक अजून उदाहरण घेऊयात. समजा मित्रांनो ए ला मिळतायत 2 रुपये आणि बी ला मिळतोय 1 रुपया. तर टोटल म्हणजे बिझनेस किती कमवतोय? 3 रुपये. आता 3 रुपयापैकी ए ला किती मिळतोय? 2. बी ला किती मिळतायत? 1. आता रेशिओ तुम्हीच मला सांगा. चला आत्ताच आपण बघितलेलं पहिले किती मिळतायत डिवायडेड बाय किती पैकी? सर 3 पैकी ए ला मिळतायत 2 रुपये
आणि बी ला मिळत आहेत किती 1 रुपया कितीपैकी 3 पैकी. आय होप तुम्हाला आता रेशिओ काय असतं हे कळायला असेल. आता एक्झाम मध्ये तुम्हाला ना डायरेक्ट असा रेशिओ दिलेला असतो किंवा असा रेशिओ देतात बघा 3:1. ए आणि बी चा रेशिओ काय दिलाय 3:1. आता ह्याला कसं लिहायचं बघा, ए चा पहिले लिहा 3, बी चा पहिले लिहा 1. सर म्हणजे ए ला 3 रुपये मिळत आहेत, बी ला 1, म्हणजे टोटल फर्म किती कमवतीये 4 रुपये. म्हणजे ए ला 4 पैकी 3 मिळत आहेत आणि बी ला 4 पैकी 1 रुपया मिळतोय. कळलं कसं लिहायचं? 3+1 करायचं, ते खाली लिहायचं 3/4 याचा 1/4 त्याचा. आता मित्रांनो बघा, फार सिंपल गोष्ट आहे. इमॅजिन करा आत्ता सध्या ए आणि बी चा रेशिओ तुम्हाला दिलाय 2:5. काय दिलाय मित्रांनो 2:5. आणि म्हणतायत बिझनेस मध्ये सी ला ऍडमिट केलं. सी ला काय केलं ऍडमिट केलं. ऍडमिट म्हणजे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट नाही, नवीन आला बिझनेस मध्ये ए आणि बी होते, सी ला ऍडमिट केलं आणि सी चा रेशिओ ठरलाय किंवा फर्मचा नवीन रेशिओ ठरलाय आपला 3:2:5. काय रेशिओ ठरलाय मित्रांनो 3:2:5. पहिले ह्याचा अर्थ समजून घेऊयात. बघा ह्याचा अर्थ काय होता, इथं मी लिहितोय बघा ओल्ड रेशिओ आणि इथे मी लिहितोय न्यू रेशिओ. बघा आता ओल्ड रेशिओ आणि न्यू रेशिओ मधला फरक समजा. पहिले 2 + 5 किती झाले 7. म्हणजे ए ला मिळत होता बघा, ए ला पहिले मिळत होता 2 रुपये कितीपैकी 7 पैकी आणि बी ला किती मिळत होते 5 रुपये 7 पैकी. आर यू गेटिंग इट? हे झाले यांचे ओल्ड रेशिओ. आता न्यू रेशिओ बघूयात 3 + 2 5 + 5 10. तर बघा थोडक्यात आता जर तुम्ही बघसाल न्यू बघसाल ए ला किती मिळतोय 3 कितीपैकी 10 पैकी, बी ला किती मिळतंय रे 2 कितीपैकी 10 पैकी आणि सी ला किती मिळत आहेत 5 कितीपैकी 10 पैकी. सी ला पहिले काय मिळत होतं का नाही. तर बघा थोडक्यात हा आहे ओल्ड रेशिओ, ह्याला म्हणतात न्यू रेशिओ. आता एक्झाम मध्ये जेव्हा क्वेश्चन्स येतील ना त्यावेळेस न्यू रेशिओ काढायला खूप वेगवेगळ्या टाईपचे क्वेश्चन्स बनवले जातात आणि इथे तुम्हाला काही एक्झाम्पल काही इलस्ट्रेशन्स पण दिलेले आहेत. तर त्याला आपण सॉल्व्ह करूयात आणि वेगवेगळ्या केसेस मध्ये काय काढतात न्यू रेशिओ आणि काय असतो सॅक्रिफाईस रेशिओ हा पण आपण शिकणार आहोत. पहिले तर सॅक्रिफाईस रेशिओ मी तुम्हाला इथूनच शिकवतो. या चला एकच सेकंद द्या. बघा मित्रांनो आता येस सगळे लक्ष द्या. ए चं पहिले डिस्कशन करूयात. ए ला मित्रांनो पहिले 7 पैकी 2 रुपये मिळत होते. किती मिळत होते 7 पैकी 2 आणि आता त्याला मिळत आहेत 10 पैकी 3. मग मला सांगा ए ला पहिल्यापेक्षा जास्त मिळत आहेत का कमी? सर असं कसं सांगणार? हा समजा दोन्हीला 10 पैकी मिळत असते तर सांगू शकलो असतो किंवा दोन्ही वेळेस 7 पैकी असते तरी सांगू शकलो असतो. पण आता एकदा 7 पैकी 2 आणि एकदा 10 पैकी 3. तर त्यासाठी मित्रांनो आपल्याला पहिले खालचे नंबर काय करावे लागतील सेम. म्हणजे तुम्हीच मला सांगा ना, मी जर तुम्हाला म्हणलं त्याला पहिले 5 रुपये मिळत होते 10 पैकी आणि आता त्याला मिळत आहेत 3 रुपये 10 पैकी. आता सांगणं सोपं आहे की नाही? पहिले जास्त मिळत होते आता कमी, म्हणजे आपल्याला खालचा काय करावं लागेल नंबर सेम करावा लागेल. आता खालचा नंबर सेम करण्यासाठी आपण काय करतो तर बघा फार सोपं आहे. काय करायचं तर हा जो नंबर आहे खालचा ह्याच्यानी इथे वर आणि खाली दोन्हीकडे मल्टिप्लाय करायचं आणि इथला जो खालचा नंबर आहे 7 ह्यानी इथे वर आणि खाली दोन्हीकडे मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे. आता बघा फार सिंपल आहे. 2 × 10 किती येतं 20. 7 × 10 किती येतं 70. तर बघा थोडक्यात 2/7 म्हणजेच काय 20/70 म्हणजे त्याला पहिले 70 पैकी किती मिळत होते 20 रुपये. आता जर तुम्ही बघसाल तर बघा 3 7 21 and 10 7 70. अच्छा सर बघा आता कळतंय की पहिले 70 पैकी मिळत होते 20, आता 70 पैकी मिळत आहेत 21 म्हणजे 1 रुपया कॅनायसे भाऊला जास्त मिळतोय. हा या ना. तर बघा ओल्ड मायनस न्यू केलं तर आपला आला आन्सर -1/70. आता मायनस साईनला बघून कन्फ्यूज नाही व्हायचं. इथे सिंपल आहे.
की थोडक्यात तुम्हाला आहे ना मायनस प्लस पण सोडा. बघा तुम्हाला एक्झाम पुरते एवढीच बघा की त्याला पहिले 20 रुपये मिळत होते आणि आता किती मिळत आहेत 21. तर त्याचा 1 रुपयाचा काय झालाय फायदा झालाय. काय झालाय त्याला फायदा झालाय. आता बीचं बघूयात. चला मला सांगा बीचं पण पहिले आपण डायरेक्ट 5/7 आणि 2/10 कम्पेअर करू शकतो का नाही. तर आपल्याला काय करावं लागेल दोन्हीचं डिनॉमिनेटर सेम करावं लागेल. चला करून घेऊयात. इथं इंटू 10 इंटू 10 आणि इकडे इंटू 7 इंटू 7. चला 5 10 जा 50 7 10 जा 70. म्हणजे बघा ह्याला पहिले किती मिळत होते 50/70 आणि इकडे या 2 7 जा 14 and 10 7 जा 70. सर 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 बघा सर पहिले त्याला 70 पैकी 50 रुपये मिळत होते आणि आता त्याला 70 पैकी मिळत आहेत 14. म्हणजे सर ऑलमोस्ट 36 रुपीजचा ह्याला काय झालाय लॉस. म्हणजे ह्याने काय केलंय सॅक्रिफाईस 36/70. बघा इथं मी पुढे लिहितो जी. जी म्हणजे थांबा थोडस ह्याला इकडे घेतो मी. हा बघा मित्रांनो इथं मी लिहितोय जी म्हणजे ह्याला गेन झालाय. काय झालाय गेन. आणि मित्रांनो अच्छा दिसतच नाही करे ते थांबा. हा आता दिसत असेल. जी म्हणजे ह्याला काय झालाय गेन आणि इथं मी लिहितो एस. ह्याला काय केलंय ह्यानी सॅक्रिफाईस. ह्याला पहिल्यापेक्षा आता कमी मिळतंय. आता फायनली सी चं बघूयात. बघा सी ला पहिले काय मिळत होतं का नाही. आता किती मिळतंय 5/10. म्हणजे थोडक्यात सर थोडक्यात सी ला पहिले 0 मिळत होतं आता 5/10 मिळतंय. म्हणजे सी चा तर पूर्ण काय झाला गेन. सी चा 5/10 काय झाला गेन. बघा म्हणजे आता दोन लोकांचा गेन झालाय आणि एकाने सॅक्रिफाईस केलंय. पण सर इथे दोन जणांचे डिनॉमिनेटर 70 आहे आणि ह्याचा 10 आहे तर ते असं कंपॅरिझन नाही करता येते. तर मग ह्याला पण 70 करा. ह्याला 70 कसं करणार सर ह्याला खाली 7 नी मल्टिप्लाय केलं की 70 होईल. मग वरती पण काय करा 7 नी मल्टिप्लाय. नेहमी लक्षात ठेवायचं रेशिओ मध्ये वरती ज्या खाली वर खाली सेम नंबरनी मल्टिप्लाय करायचं कधी पण. तर चला किती येतं याचा आन्सर 7 5 जा 35 and 10 7 जा 70. मित्रांनो आता मॅजिक बघा. बघा ए ला कितीचा गेन झालेला सर 1/70 चा ए ला झालेला गेन. सी ला किती गेन झालाय सी ला गेन झालाय 35/70. म्हणजे दोघांना मिळून टोटल गेन किती झाला बघा. कधी पण ऍड करताना खाली डिनॉमिनेटर सेम पाहिजे. आहे का सेम येस. तर 1 + 35 किती झालं मित्रांनो 36/70. अँड मॅजिक बघा जेवढा ह्या दोघांना गेन झाला तेवढाच बी ला काय झाला सॅक्रिफाईस. आणि ह्याचं लॉजिक काय लॉजिक फार सिंपल आहे. बघा मित्रांनो लॉजिक बघा. एक केक आहे काय आहे केक ठीक आहे. हा केक पहिले ए आणि बी खायचे ए आणि बी. आता सी पण आला. सी आल्यानंतर न केक वाढणार आहे का रे नाही सर केक तर तेवढाच राहणार आहे. केक तर बिझनेस तर तोच आहे ना सर प्रॉफिट तर तेच राहणार. पण आता चेंज काय होणार आहे सर आता फक्त ए आणि बी मध्ये नाही तर आता प्रॉफिट काय होणार रे आता तिघांमध्ये केक शेअर होणार. म्हणजे काहीतरी असं होईल का रे असं असं ए बी सी. म्हणजे कॅन आय से सी आल्यामुळे ए आणि बी ला कुठेतरी काय करावं लागलं ऍडजस्ट. आता कधी कधी काय होऊ शकतं जसं आत्ताच्या उदाहरणात काय झालं बघा. एक एक्झाम्पल घेऊया. आत्ता काय झालं एक एक्झाम्पल पहिले असं होतं ए आणि बी. आता बघा सी आल्यामुळे काय झालं सी आल्यामुळे काय झालं बघा. अरे टू साइड आलं बॅक टिप राईट पाहिजे मला आणि फ्रंट टिप पाहिजे ऑरेंज. येस चला बघा ए आणि बी पहिले असे शेअर करत होते. सी आला आणि ए नीच त्याला शेअर दिला. बी नी काय सॅक्रिफाईसच नाही केलं. कधी कधी असं पण होतं बी लय हुशार आहे. असं पण होतं बघा. सॉरी ह्याच्यात बीचा पण कमी झाला. हा थांबा ए चा पारच कमी झाला. सी ला एवढा मिळाला आणि बी चा पण वाढला. बी चा पण काय झाला वाढला. म्हणजे बघा
इथे असं, सॉरी ही लाईन तर बनवायची गरजच नाही ऍक्च्युली. बघा परत तुम्हाला एकदा ग्राफनी समजवतो मी. पहिले दोघं समजा ए आणि बी हे दोघं इक्वली शेअर करत होते. सी आला, कधी कधी असं होऊ शकतं सी नी बी चा हिस्सा घेतला, कधी कधी असं होऊ शकतं सी नी ए चा हिस्सा घेतला, कधी कधी असं होऊ शकतं दोघांचा मिळून घेतला. आर यू गेटिंग इट? और कधी कधी असं पण होऊ शकतं, काही असतात ना संधी साधू. बघा काय केलं, बीनी मस्त डोकं लावलं. बीनी काय लावलं? डोकं लावलं. बी ए ला म्हणला एक काम कर ना, तू जरा सी ला शेअर देतो का? ए म्हणला देतो ना. सी ला दिला ए नी शेअर, आणि हळूच बी पण थोडा इकडे सरकला. जे आता बघा आपल्या केसमध्ये बीनी इथं सॅक्रिफाईस तर केलं, बट पूर्ण सी साठी का नाही, 1 रुपया ए नी पण गेन केला. थोडक्यात मित्रांनो ह्या सगळ्यामधनं आपल्याला एकच समजून घ्यायचंय की जेव्हा एक नवीन पार्टनर येतो ना, त्यामुळे काय होतं, एक्झिस्टिंग पार्टनर्सचा पण रेशिओ चेंज होऊन जातो. आणि कधी कधी कुणी सॅक्रिफाईस करतं तर कधी कधी कुणी गेन करतं. आपल्याला हे सॅक्रिफाईस आणि गेन काढायचंय. चला तर आता बघा का काढायचंय हे मी तुम्हाला पुढे समजवतो. आपण इलस्ट्रेशन्स वर येऊयात. चला बघा, मोहन अँड गणपत आर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉस इन द रेशिओ ऑफ 2:3. चला, मोहन अँड गणपत काय रेशिओ आहे रे ह्या दोघांचा? 2:3. मित्रांनो आता बघा फार इझी आहे. 2:3 यांचा रेशिओ आहे. कसं लिहिणार म्हणजे सर 2 + 3 किती येतं? 5. म्हणजे एम चा रेशिओ झाला 2/5 आणि जी चा रेशिओ झाला 3/5. कळलं का मित्रांनो कसं काढलं मी? कारण 2:3 रेशिओ होता, पहिले दोघांची टोटल घ्यायची, मग ए ला मिळतोय म्हणजे मोहनला मिळतोय 2/5 आणि जी ला मिळतो 3/5. पुढे दे ऍडमिटेड चंद्रकांत फॉर 1/4 शेअर इन फ्युचर प्रॉफिट. आता बघा मित्रांनो, हा एम चा शेअर होता, हा एम चा शेअर होता, हा जी चा शेअर होता. थांबा मीच गेलो पिक्चरच्या बाहेर एकदम. इधर इसको लेके आते, इसको थोड़ा छोटा करते. चला आता बघा, चंद्रकांतला घेऊन आले. चंद्रकांतला पहिले काय मिळत होतं का? नाही. चंद्रकांत आता तर फर्म मध्ये आलाय. ओल्ड त्याला काय मिळत होतं का? नाही. इथं मी लिहितो बघा, ओल्ड आणि आता न्यू. न्यू त्याला किती मिळतोय रे? 1/4 शेअर इन फ्युचर प्रॉफिट. म्हणजे त्याचा शेअर आहे मित्रांनो 1/4. त्याचा शेअर काय आहे? 1/4. आता आपल्याला न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशिओ काढायला लावलाय. काय काढायला लावलाय? न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशिओ. तर बघा मित्रांनो, मला सांगा 4 पैकी आता 1 रुपया कोण घेणार आहे? सी. 4 पैकी 1 रुपया कोण घेणार आहे? सी. म्हणजे कॅन आय से उरले किती? 4 पैकी 3 रुपये. उरले किती? 4 पैकी 3. कळलं का? 4 पैकी 1 रुपया कोण घेणार आहे? सी. म्हणजे उरले किती? 4 पैकी 3. आता हे 4 पैकी 3 रुपये कुणाला मिळणार? एम आणि जी ला. कुणाला मिळणार? एम आणि जी ला. काय रेशिओ मध्ये? 2/3. 2/3. कळलं का मित्र? चला कळलं का मित्रांनो? 2:3. म्हणजे बघा काय करायचं थोडक्यात, आता जो शेअर उरलाय ना त्याला करा मल्टिप्लाय. त्याला करा ह्यांना मल्टिप्लाय. का? हे बघा मल्टिप्लिकेशनचं पण लॉजिक सांगतो मित्रांनो. फार बेसिक गोष्टी आहेत ऍक्च्युली, त्या डिटेल मध्ये मला जायला नाही लागलं पाहिजे, बट पहिले आपण सॉल्व्ह करू आणि मी तुम्हाला हे पण सांगतो मी मल्टिप्लाय का केलं. 2 3 जा 6, 5 4 जा 20, 3 3 जा 9, 5 4 जा 20. आणि मित्रांनो बघा आता 1/4 ला पण जर आपल्याला 4 ला जर 20 च्या याच्यात घेऊन जायचं असेल, कारण आपल्याला रेशिओ लिहायचा आहे, तर तिन्हीचा डिनॉमिनेटर काय पाहिजे? सेम. तर 4 कितीचा? 5 जा 20. तर करा खाली पण मल्टिप्लाय वरती पण मल्टिप्लाय. हे येणार 5/20. म्हणजे यांचा न्यू रेशिओ आला 6:9:5. मित्रांनो न्यू रेशिओ क्लिअर आहे का? 6:9:5. बघा इथे 6:9:5. आता मित्रांनो मल्टिप्लाय का केलं सर? तर या बघा तुम्हाला तुमच्या भाषेत समजवतो एकदम इझी. ए आणि बी एका घरात राहत होते. घरात पहिल्यापासून पद्धत अशी होती की जे काय पप्पा कमवून आणतील ते ए आणि बी ला अर्ध अर्ध मिळायचं. म्हणजे पहिले समजा पप्पांनी 10 रुपये कमवले तर त्यातले 5 रुपये ए ला मिळायचे,
आणि 5 रुपये मित्रांनो बी ला मिळायचे. ठीक आहे, म्हणजे अर्धे अर्धे पैसे वाटले जायचे. घरात आता सी नावाची एक व्यक्ती आली आणि पप्पांनी ठरवलं बघा, पहिले तर रेशो लिहून घेऊ. तर दोघांना अर्धा अर्धा म्हणजे हाफ हाफ मिळतोय. दोघांना किती मिळतोय? हाफ हाफ. म्हणजे दोघांचा आता रेशो किती आहे? 1/2 1/2. मित्रांनो, घरात नवीन व्यक्ती आली सी नावाची, ज्याला पप्पांनी ठरवलं 4 रुपये तर पहिले ह्याला मिळणार, 4 रुपये ह्याला मिळणार. बघा, पप्पांची इन्कम 10 रुपयाचे. 10 मधनं आता 4 रुपये सी ला गेले, 10 मधनं 4 रुपये गेले, उरले किती? 6 रुपये. आता हे 6 मग कुणाला जाणार? ए आणि बी ला. कसे जाणार? अर्धे अर्धे. म्हणजे तुम्ही काय केलं? 6 ला हाफ नी मल्टिप्लाय केलं. बघा, 6 चा अर्धा किती येतो? 3. म्हणजे आता ए ला किती मिळणार? 3. आणि बी ला पण किती मिळणार? 3. म्हणजे थोडक्यात जे 6 रुपये उरलेत त्याला आपण त्यांच्या रेशोनी काय केलं? मल्टिप्लाय केलं. ऑटोमॅटिकली आपल्याला आलं की आता उरलेले पैसे कसे वाटले जाणार. तसंच मित्रांनो, अजून आता मी एक एक्झाम्पल घेतो, तुम्हाला आता ह्या एक्झाम्पल नंतर क्लिअर होईल. बघा, ए आणि बी चा आता रेशिओ आहे 2:1. कसा आहे? 2:1. म्हणजे बघा, पहिले रेशिओ लिहून घेऊ. 2 + 1 3. म्हणजे काय होणार? ए चा रेशिओ ओल्ड रेशिओ आहे 2/3 आणि बी चा ओल्ड रेशिओ आहे 1/3. ठीक आहे, ए चा ओल्ड रेशिओ 2/3, बी चा ओल्ड रेशिओ 1/3. आता क्वेश्चन मध्ये दिलंय सी आला आणि सी ला 1/5 शेअर दिला गेलाय. सी ला किती दिलाय? 1/5. सी ला किती दिलाय मित्रांनो? 1/5. चला, आता सगळ्यात पहिले तर तुम्हाला काढायला लागेल की सी ला जर 1/5 दिलाय तर उरले किती. जसं बघा, पप्पांनी 4 रुपये सी ला दिले तर उरले किती होते? 6. तसं जर 1/5 जर आपण सी ला देतोय, थोडक्यात याचा अर्थ काय? 5 पैकी 1 रुपया आपण सी ला देतोय, म्हणजे उरले किती? 5 पैकी 4 रुपये उरले. बघा ना, 5 पैकी 1 रुपया कुणाला दिला? सी ला. तर उरले किती? 5 पैकी 4. आता हे 5 पैकी 4 रुपये कुणामध्ये वाटले जाणार? ए आणि बी मध्ये. कुठल्या रेशिओ मध्ये? 2:1. तर सिंपल काय करा? इंटू करा 4/5 इंटू करा 4/5. बघा, 4/5 दोघांमध्ये 2:1 मध्ये वाटले आपण. 2 4 जा 8, 3 5 जा 15, 1 4 जा 4, 3 5 जा 15. आणि सी चा नवीन शेअर काय रे? सी चा नवीन शेअर आहे 1/5. त्याला पण 15 मध्ये घेऊन यायचंय. बघा, डिनॉमिनेटर काय? दोन्हीचा 15. ह्याला 15 करायला काय करणार? इंटू 3 3/15. म्हणजे रेशिओ काय आला? 8:4:3. कळलं का मित्रांनो? इतकं इझी आहे काढणं. जेव्हा तुम्हाला नवीन पार्टनरचा शेअर दिलेला असतो त्यावेळेस असं कॅल्क्युलेशन करायचं. चला, आता पुढे जाऊयात. येस, आता बघा, इथे त्यांनी सॅक्रिफायसिंग रेशिओ वगैरे कसा काढायचा ते दिलंय, तर आपण हा पण एक्झाम्पल करून बघूयात. ए अँड बी आर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट अँड लॉस इन द रेशिओ ऑफ 6:4. ए आणि बी चा रेशिओ काय? 6:4. 6:4. पहिले तर आता पटापट तुम्ही मला सांगा, म्हणजे काय? 6 + 4. जर फर्म 10 रुपये कमवते तर बघा, ए चा रेशिओ किती आला? 6/10 आणि बी चा रेशिओ किती आला मित्रांनो? 4/10. कळलं का? पहिले तर हे कळलं पाहिजे. कळलं? चला, आता पुढे काय म्हणतायत? पुढे म्हणतायत सर, सी इज ऍडमिटेड ऍज अ पार्टनर. द न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशिओ ऑफ ए बी अँड सी इज 10:6:4. आता बघा, इथे क्वेश्चन थोडा वेगळा दिलाय. आपल्याला काय दिलंय बघा? ओल्ड रेशिओ दिलाय आणि डायरेक्ट त्यांनीच काढून दिलाय न्यू रेशिओ. तुम्हाला नाही काढायचा आहे. न्यू रेशिओ बघा, ए बी सी चा काय दिलाय? A:B:C चा न्यू रेशिओ दिलाय 10:6:4. चला, आता फार इझी आहे. 10 + 6 16 + 4 20. म्हणजे याची टोटल किती येते? 20. आता मी न्यू रेशिओ लिहितोय. बघा, ए चा किती येणार? 10/20. बी चा 6/20. सी ला पहिले काय मिळत होतं का? नाही. सी न्यू पार्टनर आहे, ओल्ड त्याला काही नव्हतं मिळत. आणि नवीन किती मिळतोय? 4/20. चला, आता बघा, आपल्याला काढायला लावलंय काय? फाइंड आउट द सॅक्रिफायसिंग रेशिओ. म्हणजे कुणी किती सॅक्रिफाईस केलंय. तर फार सोपं आहे सर. डायरेक्ट तर आपण नाही करू शकत, कारण डिनॉमिनेटर सेम नाहीये. बघा ना, 10 पैकी 6 रुपये मिळत होते, आता 20 पैकी 10 मिळतात. कसं काढणार? त्यापेक्षा सर एक काम करूयात, आपण
ह्याला दोन्हीचा डिनॉमिनेटर सेम करूयात. आता दोन्हीचा डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी मी काय सांगितलेलं तुम्हाला, इंटू इथे करा 20 आणि इंटू इथे करा 10. तुम्ही म्हणसाल सर डायरेक्ट इथं 2 नी मल्टिप्लाय केलं तरी चाललं असतं ना. मित्रांनो मी अशा प्रकारे तुम्हाला सांगतोय ना ज्याच्याने तुम्हाला एक्झाम मध्ये कधी कन्फ्युजनच नाही झालं पाहिजे. इथे करायला काय, मी इंटू टू करून सिम्प्लिफाय करून खूप काही गोष्टी करू शकतो, पण मी तुमच्या अँगलनी विचार करतोय. प्रत्येक क्वेश्चनला जर मी वेगवेगळ्या प्रकारे सांगत गेलो ना तर तुमचं कन्फ्युजन वाढेल. मला कन्फ्युजन कमी करायचंय आणि आपण एकदा डोक्यात फिक्स केलं ना, इथल्या डेसिमल डिनॉमिनेटरनी इथे वर खाली मल्टिप्लाय करायचं, इथल्याने इथे वर खाली, आपण तेच फॉलो करू एव्हरी टाइम. ठीक आहे, चला तर बघा आता काय होईल रे, थोडस मला स्पेस लागेल तर मी ह्याला आहे ना इकडे मूव्ह करतो. ठीक आहे, हे वरती आता हे मी काढून टाकतो. चला आता बघा सगळ्यांनी मित्रांनो, 6 इंटू 20 किती येतं रे, 2 6 12 म्हणजे 120 अपॉन 200, 120 अपॉन 200 आणि मित्रांनो इथं येतं 100 अपॉन 200. आता मित्रांनो बघा आता क्लिअर आहे का, 200 पैकी त्याला पहिले किती मिळत होते 120 रुपये आणि आता किती मिळत आहेत 200 पैकी 100, म्हणजे कॅन आय से 20 रुपये कमी मिळत आहेत. या इकडे बघा कसं लिहायचं याला, सर सॅक्रिफाईस, इथं मी लिहितो सॅक्रिफाईस. सॅक्रिफाईस कसा काढायचा बघा, पहिले मिळत होते 120 आता मिळत आहेत 100 म्हणजे 20 अपॉन 200 हा झाला ए चा सॅक्रिफाईस. ए चा काय झाला सॅक्रिफाईस. आता बी चं बघूयात. परत काय करायचं, पहिले डिनॉमिनेटर सेम तर इंटू 20 इंटू 20 इंटू 10 इंटू 10. चला 420 जा 80 डिवायडेड बाय 200, 610 जा 60 डिवायडेड बाय 200. बघा परत आता 200 पैकी पहिले 80 मिळत होते, आता 200 पैकी मिळत आहेत 60 म्हणजे 20 रुपये कमी मिळत आहेत. या इकडे ह्याला पण 20 रुपये कमी मिळत आहेत 200 पैकी. म्हणजे दोघांना 20-20 रुपये आता पहिल्यापेक्षा कमी मिळत आहेत. आता ह्याचं बघूयात मित्रांनो, आता ह्याचा डिनॉमिनेटर बघा, पहिले ह्याला काय मिळत होतं का नाही, आता मिळतंय म्हणजे ह्याच्यासाठी गेन झालाय, ह्याच्यासाठी काय झाला गेन, पण किती. आता बघा तिन्हीचा डिनॉमिनेटर सेम करायचंय आपल्याला, तर इथं 20 आहे तर 20 चं 200 करायला किती जातील इंटू 10, मग खाली पण इंटू 10 वरती पण इंटू 10. आन्सर बघा किती आलं 40 अपॉन 200, 40 अपॉन 200. मित्रांनो आता बघा परत, सर ए नी 20 रुपये 200 पैकी सॅक्रिफाईस केले, बी नी पण सर 20 रुपये 200 पैकी सॅक्रिफाईस केले, म्हणजे दोघांनी मिळून टोटल किती सॅक्रिफाईस केलं रे 20 + 20 40 अपॉन 200. मित्रांनो जेवढं ह्या दोघांनी मिळून सॅक्रिफाईस केलं तेवढंच सीनी काय केलं गेन केलं. कळलं का मित्रांनो. तर आता बघा आपल्याला काढायला लावलेला सॅक्रिफाईस रेशिओ. सॅक्रिफाईस रेशिओ सिंपल आहे, 20 अपॉन 200 इज टू 20 अपॉन 200. आणि मित्रांनो जेव्हा डिनॉमिनेटर सेम असतं ना त्याला आपण फक्त मग हा नंबर लिहायचा, दॅट इज असं 20:20. दोन्ही पण सेमच नंबर आहेत म्हणजे आपण काय लिहिणार 1:1. या इथे मित्रांनो बघा सॅक्रिफाईस रेशो किती आला 1:1. किती आला 1:1. काही मुलांना असं वाटत असेल की मी फार बेसिक गोष्ट कळतो, बट मित्रांनो बघा 15-20 मिनिटं एक्स्ट्रा गेल्याने काही जात नाही आपलं, बट जर कन्सेप्ट एकदा स्ट्रॉंग झाली ना मग एक्झाम मध्ये कॉन्फिडन्सनी जाता येतं. चला आता आपल्याला इलस्ट्रेशन 3 बघूयात. या इकडे येस, Praveen and Naveen are partners sharing profit in the ratio of 7:3. बघा आणि मित्रांनो प्रत्येक केसेस वेगवेगळ्या आहेत, तर प्रत्येक केस वेगळी असल्यामुळे प्रत्येक क्वेश्चनला फार नीट समजून तुम्हाला अप्रोच करावं लागेल. आता बघा काय दिलंय, प्रवीण अँड नवीन आर शेअरिंग प्रॉफिट इन द रेशिओ ऑफ 7:3. प्रवीण अँड नवीन 7:3. इथेच कळलं पाहिजे टोटल जर 10 रुपये कमवले त्यातले 7 रुपये प्रवीण नेतोय आणि 3 रुपये नवीन नेतोय. या इकडे चला ओल्ड प्रवीण नवीन 7 10 पैकी 3 10 पैकी. पुढे काय दिलंय, दे ऍडमिट रीना फॉर
1/5 शेअर. रीनाला शेअर किती दिलाय? 1/5. रीनाला ओल्ड काही नव्हतं, बट न्यू जर तुम्ही बघसाल तर रीनाचा शेअर आहे 1/5. 1/5. आता जर इथेच क्वेश्चन संपला असता तर आपण काय केलं असतं? रीनाला मिळत आहेत 5 पैकी 1 रुपये, म्हणजे उरलेले 4 पैकी 5 कुणाला वाटणार? ह्या दोघांना. पण थांबा, काय म्हणतायत? they admit Reena for 1/5 share of profit which he takes equally from Praveen and Naveen. मित्रांनो, रीनाला जो हा प्रॉफिट शेअर मिळालाय तो त्यांनी कसा दिलाय? ए आणि बी नी, म्हणजे प्रवीण आणि नवीननी इक्वली दिलाय. परत एकदा पप्पांवाल्या एक्झाम्पलला जाऊयात. असं अज्युम करा, पहिले 10 पैकी 6 रुपये ए ला मिळायचे आणि 4 रुपये बी ला मिळायचे. असं पप्पांनी पहिल्यापासून घरात गणित ठरवलं होतं. मी जे 10 रुपये कमवतोय त्यातले 6 ए ला मिळणार आणि 4 बी ला मिळणार. आता पप्पांनी काय केलं बघा. आता पप्पांनी काय केलं, म्हणजे थोडक्यात त्यांचा रेशिओ काय रे? 6/10 आणि 4/10. आता घरात एक सी नावाची व्यक्ती आली, ठीक आहे, आणि पप्पांनी ठरवलं की त्याला मी 4 रुपये देणार आहे. किती रुपये देणार आहे? 4. आणि बघा, म्हणजे त्याला किती मिळणार? 10 पैकी 4 रुपये. हे पप्पांनी ठरवलं. आणि आता उरलेले जे 6 रुपये आहेत त्या ह्या दोघांना ह्या रेशिओ मध्ये नाही. पप्पा म्हणले हे जे मी 4 रुपये देतोय ना, हे 4 रुपये ए आणि बी दोघांच्या मधनं इक्वली काढून देतोय. आता बघा, 4 पैकी दोघांकडनं इक्वली म्हणजे पहिले आपल्याला 4/10 अर्धा काढावा लागेल. ते किती येतं? 4 1 जा 4, 10 2 जा 20. थोडक्यात मित्रांनो, आता तुम्हाला माहिती 4 रुपयाचे अर्धे काय? 2 रुपये. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात ए ला पहिले 6 मिळत होते, त्यातनं 2 मायनस करा, आता ए ला मिळणार 4. ए ला मिळणार 4. बी ला पहिले 4 मिळत होते, बी ला पहिले किती मिळत होते? 4. त्यातनं पण 2 मायनस करा, बी ला मिळणार 2. बघा, 4 + 2 6 + 4 झाले का 10 रुपये. त्याला सॉल्व्ह कसं करायचं ते मी तुम्हाला समजवतो. परत एकदा सांगतो, नीट सगळे बघा. अजिबात काय कन्फ्युजनचा स्कोपच नाही ठेवायचा. पप्पा पहिले 10 रुपये कमवत होते, 6 रुपये द्यायचे ए ला, 4 रुपये द्यायचे बी ला. आता आला सी, आणि सी ला पप्पांनी ठरवलं की पहिले सी ला मी 4 रुपये देणार, आणि हे 4 रुपये कसे देणार? 2 रुपये ए चे काढून देणार. तर ए ला पहिले 6 मिळायचे, आता 2 रुपये कमी, म्हणजे ए ला आता मिळणार 4. आणि बी ला पहिले मिळायचे 4, त्यातले पण 2 रुपये गेले, तर त्याला आता मिळणार 2. म्हणजे आता बघा तिघांना किती मिळणार? 4 4 2. कळलं का? बघा, आता हे सगळं समजवायचा उद्देश काय, तर हा क्वेश्चन या इथे म्हणतायत आरला रीनाला 1/5 दिलंय. रीनाला किती दिलंय? 1/5. आणि हा 1/5 तिला कसा दिलाय? दोघांनी अर्धा अर्धा. तर पहिले आपण 1/5 चा अर्ध काढू. किती येते रे? 1/5 चा अर्ध येतंय 1/10. किती येतंय? 1/10. म्हणजे पी नी त्याच्या हिस्स्यातनं 1/10 दिला आणि एन नी पण त्याच्या हिस्स्यातनं 1/10 दिला. त्यामुळे मी दोघांच्या हिस्स्यामधनं काय केलं? 1/10 मायनस केलं. कळलं का? चला आता बघा 7. आता बघा दोन्हीचा डिनॉमिनेटर सेम आहे, तर 7 पैकी 1 रुपया गेला, तर आता किती मिळणार? 6 रुपये. 3 पैकी 1 रुपया गेला तर किती मिळणार? 2 रुपये. आणि आता बघा दोघांचा डिनॉमिनेटर 10 आहे, तर ह्याला पण डिनॉमिनेटर 10 करायला काय करायला लागेल रे? × 2 × 2 दॅट इज 2/10. तर आता नवीन रेशिओ बघा, ह्याला मिळत आहेत 6 रुपये, ह्याला मिळत आहेत 2 आणि ह्याला मिळत आहेत 2, दॅट इज 6:2:2. ह्याला सिंपल करायचं म्हणलं, सिम्प्लिफिकेशन म्हणजे काय? जर तिन्ही पण नंबर कुठल्याही एका कॉमन नंबरनी डिवाइड होत असतील तर त्याला अजून सिंपल करा. तिन्ही पण नंबर 2 नी डिवाइड होतात. बघा किती जा? 2 3 जा 6, 2 1 जा 2, 2 1 जा 2. तर काय आला? 3:1:1. काय आला मित्रांनो रेशिओ? 3:1:1. आय होप तुम्हाला हा वाला क्वेश्चन कळला असेल. दोन्ही मध्ये फरक होता. मागच्या क्वेश्चन मध्ये आपण काय केलं? रीनाला 1/5 आहे, उरलेले 4/5 ह्या दोघांमध्ये वाटले. ह्या क्वेश्चन मध्ये त्यांनी म्हणलेलं असं नका करू, 1/5 जे दिलेत ना ते दोघांनी अर्ध अर्ध मिळून दिले. तर आपण 1/5 चं पहिले अर्ध काढलं, ते आलं 1/10. मग पी मधनं 1/10 मायनस केला, एन मधनं 1/10 मायनस केला. दोघांमधनं 1/10 मायनस केल्यानंतर किती उरलं? 6/10 आणि 2/10. आणि ह्याला पहिले 1/5 मिळतात, त्याला जर आपण 10 च्या ह्याच्यात करायला गेलं तर 2/10. म्हणजे न्यू रेशिओ काय आला? 6:2:2, म्हणजेच 3:1:1.
आता जर क्वेश्चन मध्ये विचारलंय सॅक्रिफाईस, अरे ते तर त्यांनी स्वतःच सांगितलंय कसं केलंय, इक्वली. कसं केलंय, इक्वली. सॅक्रिफाईस कसं केलंय मित्रांनो, इक्वली. चला इलस्ट्रेशन 4 बघूयात. या इकडे चला एव्हरीवन. इलस्ट्रेशन 4 वर या. आता इलस्ट्रेशन 4 वर बघा काय सांगितलंय तुम्हाला, कॅल्क्युलेशन ऑफ सॅक्रिफाईस रेशिओ अँड न्यू रेशिओ. बघा, एक्स अँड वाय आर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट इन द रेशिओ 7:3. एक्स आणि वाय चा 7:3 चा प्रॉफिट शेअर आहे, म्हणजे इक्वल टू 10. 7 + 3 किती, 10. म्हणजे बघा मी आता इथे लिहितोय एक्स आणि वाय. ओल्ड एक्स ला मिळत आहेत 7 रुपये 10 पैकी, वाय ला मिळत आहेत 3 रुपये 10 पैकी. इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे का? येस सर, क्लिअर आहे. एक्स सरेंडर्स 1/7 ऑफ हिच शेअर. मित्रांनो परत इंग्लिश थोडं चेंज झालं. बघा काय म्हणतायत, एक्सनी ना त्याच्या हिश्श्यातनं 1/7 हिस्सा दिला. म्हणजे आपण आपल्या भाषेत जरा समजायचं म्हणलं, मगाशी किती रे, ए ला 6 रुपये मिळत होते आणि बी ला 4. क्वेश्चन आता म्हणतोय ए नी त्याच्या हिश्श्यातनं अर्धे पैसे दिले. ए चा हिस्सा किती होता, 6. त्यातनं अर्धे किती येतात, 3. म्हणजे ए नी 6 पैकी 3 रुपये दिले. म्हणजे आता ए ला किती उरले, 3. ए ला किती उरले, 3. आणि सी ला बघा, सी ला ए कडनं मिळाले 3 रुपये. आणि बी नी त्याच्या हिश्श्यातनं अर्धे दिले. आता बी चा अर्धा किती झाला रे, 1/2 किती येत आहे, 2 रुपये. म्हणजे बी नी त्याच्या हिश्श्यातनं 2 रुपये दिले. म्हणजे आता सी ला किती मिळत आहेत, 5. ए ला किती मिळत आहेत, 3. आणि बी ला किती मिळत आहेत, 2. बघा 5 + 3 + 2 झाले का 10 रुपये. थोडक्यात आता बघा आपल्या क्वेश्चन वर या. क्वेश्चन मध्ये काय म्हणतायत, आता सध्या एक्स किती कमवतोय, 7/10 म्हणतायत. त्यातनं त्यांनी 1/7 देऊन टाकला. 1/7 काय केला, सरेंडर केला, म्हणजे देऊन टाकला. तर आपण काय करणार बघा, मी आता काय केलेलं, 6 चा अर्धा करायला मध्ये मल्टिप्लाय केलेलं. तसंच 7/10 चा 1/7 काढायचा आहे, तर काय करणार, मल्टिप्लाय. तर बघा 7/7 कॅन्सल, तर किती आलं, 1/10. म्हणजे थोडक्यात एक्स नी 1/10 दिला. एक्स नी 1/10 दिला. या आपण इथं लिहूयात. कोण आलाय नवीन, झेड आला असेल ना, हा झेड. तर बघा झेड ला एक्स कडनं किती मिळाला रे, 1/10. आता बघू वाय नी काय केलंय, वाय सरेंडर्स 1/3 ऑफ हिच शेअर. हिच शेअरचा 1/3 काढा. हिच शेअरचा काय काढा, 1/3. 3 कॅन्सल, 1/10. म्हणजे सर वाय नी पण किती दिले, 1/10. चला ऍड करा. म्हणजे थोडक्यात एक्स आणि वाय नी 1/10 रुपये दिले. म्हणजे 10 पैकी 1 रुपया एक्स नी दिला, 10 पैकी 1 रुपया वाय नी दिला. म्हणजे टोटल आता झेड ला किती मिळत आहेत, 10 पैकी 2 रुपये. किती मिळत आहेत, 10 पैकी 2 रुपये. कळलं का मित्रांनो. चला आता ह्यांना किती उरले ते पण तर बघायला लागेल. या मग इकडे, कॉम्प्लिकेटेड नाहीये. 7 पैकी 10 रुपये, सॉरी 10 पैकी 7 रुपये पहिले एक्स ला मिळत होते. त्यातले त्यांनी 1 रुपया दिला. म्हणजे ह्याचे किती उरले, 6 रुपये उरले. 3 पैकी 1 रुपया दिला. म्हणजे किती उरले, 2 रुपये. बघा 6 + 2 8 + 2 झाले का 10 रुपये. म्हणजे आता न्यू रेशिओ काय आला, 6:2:2. काय आला न्यू रेशिओ, 6:2:2. म्हणजेच 3:1:1. या इकडे बघा न्यू रेशिओ इज 3:1:1. तर मित्रांनो आपण काय करूयात, एकदम सिंपल ठेवूयात. प्रत्येक कन्सेप्टचा एक लेक्चर ठेवूयात. जसं ह्या कन्सेप्ट आत्ताच्या आपण लेक्चर मध्ये काय बघितलं, सगळ्यात इम्पॉर्टंट दॅट वॉज प्रॉफिट शेअरिंग रेशिओचे एक्झाम्पल्स आणि त्याचं कॅल्क्युलेशन. तर मित्रांनो आता मी काय करणार आहे, पुढच्या अजून 5-10 मिनिटात आपण अजून काही 3-4 वेगवेगळे केसेस घेऊयात, त्याला सॉल्व्ह करूयात आणि हा लेक्चर मी इथेच एंड करणार आहे. सो दॅट तुम्हाला काय जमेल, तुम्हाला एक्झामच्या आधी कुणाला प्रॉफिट शेअरिंग रेशिओ मध्ये डाऊट आहे, हा लेक्चर बघा. कुणाला गुडविल कॅल्क्युलेशन मध्ये डाऊट आहे, सेकंड लेक्चर बघा. कळलं का. कन्सेप्ट वाईज व्हिडिओ बनवतो मी, बेस्ट तुमच्यासाठी होऊन जाईल. म्हणजे अख्खा 3-4 तासाचा एकत्र 1 शॉट व्हिडिओ बघायची पण गरज नाही. आणि 1 शॉट मध्ये काय होतं मित्रांनो, साहजिक आहे. आता बघा मला फक्त रेशिओ शिकवायला 1 तास गेला, पण इम्पॉर्टंट होता की नाही. कुठेही आपण काय असं टाइमपास केला का,
लिटरली पहिल्या मिनिटापासून शेवटच्या मिनिटापर्यंत मी शिकवतोय. म्हणजे प्रॉपर ज्याला रेशिओ समजून घ्यायचा आहे 1 तास तर जातोच. आता तुम्हीच मला सांगा, वन शॉट मध्ये मी 1 तास जर रेशिओ समजवत बसलं तर तुम्ही व्हिडिओ काय करणार, फास्ट फॉरवर्ड. आणि म्हणून मला वन शॉटची कन्सेप्ट तितकी पटत नाही. मला असं असतं की जेव्हा चॅप्टर्स मोठे आहेत ना त्याला आपण पार्ट बाय पार्ट ब्रेकडाऊन केलं पाहिजे. तर ह्या पार्टमध्ये आपण रेशिओ वाले कन्सेप्ट फार चांगल्या प्रकारे समजलो. आता मी सगळ्या केसेसचे एक एक एक्झाम्पल पटापट घेऊन तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवतो. चला बघा. चला बघा, आता दिलंय A:B चा एक्झिस्टिंग रेशिओ आहे 2:5. काय दिलाय, 2:5. आणि असं म्हणतायत सी ला आपण सी चा नवीन शेअर आहे 3/7. सी चा नवीन शेअर किती आहे, 3/7. आता म्हणतायत न्यू रेशिओ काढा. सोपं आहे. पहिले घ्या इथे ओल्ड, मग लिहा इथे न्यू. बघा A:B:C. फटाफट बघा आता कसं कॅल्क्युलेट करायचं. पहिले 2 + 5 किती होतं, 7. म्हणजे पहिले बघा ह्याला किती मिळत होते, ए ला 2/7, ह्याला किती मिळत होते, बी ला 5/7. सी ला तर काय मिळतच नव्हतं कारण सी नवीन आलाय. पण सी ला आता नवीन आल्यानंतर किती दिलेत, 3/7. आता क्वेश्चन मध्ये बाकी काय नाही दिलंय, फक्त एवढं दिलंय सी चा नवीन रेशिओ 3/7 आणि म्हणतात न्यू रेशिओ काढा. फार सिंपल आहे. 7 पैकी 3 रुपये जर सी घेऊन गेला तर उरले किती, 7 पैकी 4. 7 पैकी किती उरले, 4. आणि हे कुणाला मिळणार, ए आणि बी ला. काय रेशिओ मध्ये, 2:5. तर सिंपल आहे. कसं करायचं बघा, इंटू 4/7 इंटू 4/7 किती येतं, 2 4 जा 8, 7 7 जा 49, 5 4 जा 20, 7 7 जा 49. आता बघा दोन्हीचा डिनॉमिनेटर 49 आहे तर ह्याचा पण डिनॉमिनेटर 49 करायला लागेल. कसं करणार, सिंपल आहे. इंटू 7 इंटू 7, 3 7 जा 21 डिवायडेड बाय 49. तर न्यू रेशिओ काय आला बघा, 8:20:21. हा आला न्यू रेशिओ. हा काय आला, न्यू रेशिओ. पण मित्रांनो जर क्वेश्चन मध्ये सॅक्रिफायसिंग पण विचारले की किती कुणी सॅक्रिफाईस केला तर बघा फार सोपं आहे काढणं, फार सोपं आहे काढणं. आणि मी नंतर लास्टला एक ट्रिक पण देईल, पण आता पहिले काढून दाखवतो. चला, ए ला पहिले मिळत होते 2/7. ए ला पहिले किती मिळत होते, 2/7. आता किती मिळत आहेत, 8/49. तर बघा पहिले मिळत होते 2/7, आता मिळत आहेत 8/49. तर मित्रांनो आता बघा परत तुम्हाला सांगतो, अशा केसमध्ये तुमच्याकडे 2 ऑप्शन आहे. ज्याचं मॅथ्स थोडं स्ट्रॉंग आहे तो काय करू शकतो, ह्या दोन्ही नंबर्सला आपल्याला सेम करायचं आहे. सर क्रॉस मल्टिप्लाय करायची गरज आहे का, बघा 7 7 चा किती येतो, 49. जर मी इथे वरती 7 आणि खाली 7 नी मल्टिप्लाय केलं तर ह्याचा आन्सर किती येतं, 2 7 जा 14, 7 7 जा 49 मायनस 8/49. आता बघा झाला का दोन्हीचा डिनॉमिनेटर सेम, 14. आता बघा 49 पैकी पहिले किती मिळत होते, 14. आता 49 पैकी किती मिळत आहेत, 8. म्हणजे 6 रुपये काय केले, सॅक्रिफाईस. 6/49 काय केलंय मित्रांनो, सॅक्रिफाईस. आता ह्याचं बघूयात. ह्याला पहिले 5 रुपये मिळत होते 7 पैकी, आता मिळत आहे 20 किती, 49 पैकी. पहिले डिनॉमिनेटर सेम करून घेऊयात. चला 5/7 परत इंटू 7 इंटू 7 आणि हे किती आहे, 20/49. तर बघा 5 इंटू 7 किती येतं, 35. 7 इंटू 7 49 मायनस 20/49. तुम्हीच मला सांगा 49 पैकी पहिले 35 रुपये मिळत होते, आता मिळतात 49 पैकी 20. म्हणजे किती रुपये सॅक्रिफाईस केलेत, 15. तो 15/49 काय आला, सॅक्रिफाईस. ह्यांनी 6 रुपये सॅक्रिफाईस केले, ह्यांनी 15. आणि आता बघा 6 + 15 21 रुपये दोघांनी सॅक्रिफाईस केले, जो मित्रांनो सी चा होता न्यू शेअर. कळलं का, आर यू गेटिंग इट. चला आता एक अजून एक्झाम्पल घेऊयात. चला मैं अजून छोटं करतो जरा. मला इसको गायब कैसे करने का रे, असं करायचं. येस चला, थोडं म्हणजे मला मोठा टेबल मिळेल सॉल्विंग करायला. येस आता बघा A:B चा करंट रेशिओ दिलाय मित्रांनो 3:5. काय दिलाय, 3:5. ह्याचा मिनिंग काय, फार सिंपल आहे. बघा इथे मी लगेच लिहितो ओल्ड. 3 + 5 किती येतं, 8. A
बी. ए ला पहिले मिळत होता 3/8 आणि बी ला मिळत होते 5/8. सी ला पहिले काही नव्हतं मिळत. आता क्वेश्चन मध्ये दिलंय सी ला ऍडमिट केलंय फॉर 2/5 शेअर. कितीला घेतलंय त्याला 2/5 आणि आणि क्वेश्चन मध्ये दिलंय हे 2/5 ए आणि बी इक्वली देत आहेत. ए आणि बी काय करतायत इक्वली देत आहेत. तर कसं करायचं बघा. पहिले 2/5 चा इक्वल शेअर काढा. इक्वल म्हणजे काय त्याला अर्धा अर्ध करा. तर कसं करणार इंटू हाफ करा. 2 2 गॉन किती आलं 1/5. चला म्हणजे 1/5 हा 2/5 चा काय झाला अर्धा. म्हणजे 2/5 पैकी 1/5 कोण देणार आहे ए. सर ए देतोय 1/5. बी किती देणार 1/5. चला दोघांनी 1/5 1/5 दिल्यानंतर न किती उरतायत दोघांकडे बघा. आता याला सॉल्व्ह करायचंय. सर दोन्ही सेम टेबल मध्ये येतं का नाही. मग सरळ करून टाका इंटू 5 आणि इकडे करा इंटू 8 चला 3 5 जा 15 अपॉन 8 5 जा 40 मायनस 1 8 जा 8 अपॉन 8 5 जा 40. आता मला सांगा पहिले 40 पैकी त्याला किती मिळत होते 15. आता किती मिळतात 40 पैकी 8. म्हणजे कॅन आय से ह्यानी सर 7 रुपये काय केलेत सॅक्रिफाईस. काय केलेत सॅक्रिफाईस. कळलं का मित्रांनो. चला आता ह्याचं करूयात परत इंटू 5 इंटू 8 इंटू 8 5 5 जा बघा 5 5 जा 25 अपॉन 8 5 जा 40 अँड 8 1 जा 8 अपॉन 8 5 जा 40. परत बघा ह्याला पहिले 40 पैकी 25 रुपये मिळत होते. 40 पैकी किती मिळत होते 25 आणि आता त्याला किती मिळत आहेत रे. आता मिळत आहेत 8. म्हणजे कॅन आय से सर यांनी तर 17 रुपये सॅक्रिफाईस केलेत. किती सॅक्रिफाईस केलेत रे 17/40. ह्यानी पण काय केलंय सॅक्रिफाईस. आता या मित्रांनो लेट्स टॉक अबाउट सी. आता सी ला किती मिळतंय 2/5. सी ला किती मिळालंय 2/5. बघा ह्यांचा आपण पहिले न्यू रेशिओ काढलेला ना. अच्छा हा ओल्ड मायनस किती दिले. अच्छा सॉरी हा सॅक्रिफाईस नाही मित्रांनो हा त्यांचा उरलेला शेअर आहे. सॉरी माय बॅड. बघा 40 पैकी 15 पहिले मिळत हा सॉरी 40 पैकी 15 मिळत होते. त्यांनी 8/40 काय केले सॅक्रिफाईस. म्हणजे त्याच्याकडे उरले 7/40. 40 पैकी 25 मिळत होते सॅक्रिफाईस किती केले 40 पैकी 8 उरले किती 17/40. आणि ह्याला मिळतोय 2/5. जर 40च्या ह्याच्यात जायचं म्हणलं तर इंटू 8 2 8 जा 16 डिवायडेड बाय 8 5 जा 40. बघा तिघांना काय किती मिळत आहेत 7 रुपये 17 रुपये आणि 16 रुपये. कळलं का मित्रांनो. आर यू गेटिंग इट. ह्याला बघा ऍड करसाल 7 + 17 किती येतं 24 24 + 16 किती येतं 40. म्हणजे बघा सिंपल आहे. पहिले त्याचा रेशिओ होता 3/8 आणि 5/8 बरोबर. त्यातनं त्या दोघांनी 1/5 सॅक्रिफाईस केलं. म्हणजे पहिले त्या दोघांना बघा 40 पैकी 15 हा कमवत होता आणि 40 पैकी उरलेले 25 हा कमवत होता. ह्यांनी 8 रुपये दिले ह्यांनी पण 8 रुपये दिले. इक्वली दिले ना दोघांनी. आणि ते दिल्यानंतर 7/40 ह्याच्याकडे उरले 17/40 ह्याच्याकडे उरले आणि ह्याच्या न्यू रेशिओ नुसार ह्याचा रेशिओ किती आहे 16/40. तो यांचा न्यू रेशिओ किती आला 7/17/16. आणि सॅक्रिफाईस कसा आहे सॅक्रिफाईस बघा ह्यांचा कसा आहे इक्वल. सॅक्रिफाईस कसा आहे इक्वल 8:8. चला मित्रांनो आता एक लास्ट एक्झाम्पल बघूयात. चला आता एक एक्झाम्पल घेऊयात. ए आणि बी चा एक्झिस्टिंग रेशिओ आहे 3:7. ठीक आहे. चला पहिले मग ओल्ड लिहून घेऊ. ओल्ड ए आणि बी 3:7 म्हणजे काय 10. तर 3/10 अँड 7/10. चला मित्रांनो आता सी ला ऍडमिट केलं 4/10 शेअर साठी. कितीसाठी 4/10. आणि हे हे ए आणि बी बघा कसं दिलंय असं दिलंय ए सरेंडर्स 2/5 शेअर and B surrenders 3/5 share.
बघा म्हणजे काय, ए त्याच्या हिस्स्यातनं 2/5 देतोय, त्याचा जेवढा हिस्सा आहे त्याच्या 2/5 तो कुणाला देतोय, सी ला. बी त्याच्या हिस्स्यातनं किती देतोय, 3/5. कळलं का मित्रांनो. चला सॉरी, मग ह्या केसमध्ये तर आपल्याला हे काढायलाच नाही लागणार. चला आता पहिले काढूयात. बघा ए त्याच्या हिस्स्यातनं किती देतोय, 2/5. तर ह्याचा आपल्याला पहिले 2/5 काढावा लागेल आणि ह्याचा किती, 3/5. चला तर 3 2 जा 6 अँड 10 5 जा 50, 7 3 जा 21 अँड 10 5 जा 50. थोडक्यात बघा 6/50 ए देतोय, बी देतोय 21/50. सी च बघा त्याला ए कडनं मिळाला 6/50, बी कडनं मिळाला 21/50, म्हणजे टोटल त्याचा रेशिओ झाला 27/50. आणि ह्यांचा काढू आता. बघा पहिले त्याला 3/10 मिळत होते, त्यातनं 6/50 त्यांनी दिले. बघा आपण इकडे कॅल्क्युलेशन करूयात. इथे या ए नी, बघा ए नी 3/10 त्याचे होते पहिले, त्यांनी सॅक्रिफाईस किती केले, 6/50. तर चला पहिले 50 करायला इंटू 5. बघा 3 5 जा 15, 15 मायनस 6 म्हणजे त्यांनी किती सॅक्रिफाईस केलेले, 9/50. आणि जर बी चा आपण बघितलं तर त्याचा पहिला रेशिओ होता 7/10 आणि त्यांनी सॅक्रिफाईस किती केलेत, 21/50. तर बघा इंटू 5, 7 5 जा 35, 35 मायनस 21 किती आलं, 14 डिवायडेड बाय 50. तर बघा 9:14 हा त्यांचा आला सॅक्रिफायझिंग रेशिओ. कळलं का मित्रांनो. चला 9:14 त्यांचा काय आला, सॅक्रिफायझिंग रेशिओ. चला ओके. आणि एक अजून केस जी मी आधी लिहिली होती, मी नेमकी खाली दुसरं एक्झाम्पल घेतल्यामुळं ते चेंज झालं, तर आपण ती वाली केस पण एक घेऊन टाकू. हाच रेशिओ ठेवू. ए इज टू बी चा 3/7 आहे, सी चा शेअर आहे 2/5 आणि असं दिलंय की हा 2/5 ए आणि बी देत आहेत, इज रिसिव्ड फ्रॉम ए अँड बी इन द रेशिओ ऑफ 2:1. असे पण क्वेश्चन्स येतात, तुमच्या टेक्स्टबुक मध्ये नाहीये बट बोर्डाच्या एक्झाम मध्ये आलेला आहे. क्वेश्चन समजून घ्या. ए आणि बी चा करंट रेशिओ किती आहे, 3/10 आणि 7/10 हा त्यांचा करंट रेशिओ आहे. सी ला किती दिलाय, 2/5. सी ला किती दिलाय, सगळे बघा 2/5. आता ह्या 2/5 चं बघा काय लिहिलंय, इज रिसिव्ड फ्रॉम ए अँड बी इन द रेशिओ ऑफ 2:1. म्हणजे 2/5 चा 2:1 म्हणजे 2/3 अँड 2/5 चा 1/3 अशा रेशिओ मध्ये ए आणि बी नी दिलंय. बघा तर 2/5 चा 2/3 किती येतो, 2 2 जा 4, 5 3 जा 15, 2 1 जा 2, 5 3 जा 15. म्हणजे थोडक्यात मित्रांनो बघा ए नी दिलाय 4/15 आणि बी नी दिलाय 2/15. तर या चला आता बघा ह्याला सॉल्व्ह करूयात. तर इथं 15 करण्यासाठी आपण दोन्हीचं कॉमन काय तर 60. तर इंटू 4 सॉरी 3/10 होतं ना, 3/10 इंटू 6 आणि इंटू 4. चला तर बघा 3 6 जा 18 मायनस 4 4 जा 16 होल डिवायडेड बाय 60. तर बघा थोडक्यात ह्यांनी किती दिला म्हणजे 2/60. पहिले त्याचा बघा 4/15 त्यांनी दिला, तर आता उरला किती त्याच्याकडं 2/60. आता ह्याचं बघा परत ह्यांनी किती दिला 2/15. तर यावर इकडे चला इंटू 6 अँड इंटू 4 7 6 जा किती येतो 42 मायनस 2 4 जा 8 होल डिवायडेड बाय 60. तर किती आलं मित्रांनो 42 मायनस 8 किती उरलं 34 डिवायडेड बाय 60. हा कुणाचा शेअर आला, बी चा. आणि सी चा किती होता 2/5. 2/5 ला आपण जर 60 मध्ये करायचं म्हणलं तर इंटू 12 किती आलं 2 12 जा 24 डिवायडेड बाय 60. तर न्यू रेशिओ बघा काय आला 2:34:24. बघा 34 प्लस 24 किती आलं 58 प्लस 2 60. तर हा आला यांचा न्यू रेशिओ. सर सिम्प्लिफाय करू शकतो का, येस. 2 1 जा 2, 2 17 जा 34, 2 12 जा 24. तर न्यू रेशिओ काय आला 1:17:12. थोडक्यात काय होतं, जे ह्याला 2/5 मिळालंय
ते ह्या दोघांनी कसं दिलं 2:1च्या रेशिओमध्ये. तर 2:1च्या रेशिओमध्ये पहिले आपण काढलं 2/5चं, के किती आलं 4/15 अँड 2/15. ते दोघांच्या रेशिओमधनं मायनस केलं, त्यांचे आले न्यू रेशिओज, ज्या थ्रू आपण काढला न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशिओ. तर मित्रांनो, आय होप तुम्हाला ह्या लेक्चरमध्ये एकदम प्रॉपरली सगळ्या टाईपचे रेशिओ कॅल्क्युलेशन कळले असतील. सर नाही, थोडंफार तरी पण कन्फ्युजन आहे सर, मॅथ्स आमचं थोडं कच्चं आहे त्यामुळे ना हे जरा अवघड जाते. तर मित्रांनो, लास्टचे मी जे काही एक्झाम्पल्स घेतले ना, हे थोडेफार नसतील जरी कळाले तरी ठीक आहे, कारण जेव्हा मी क्वेश्चन सॉल्व्ह करेल त्यावेळेस मी परत हे तुम्हाला एक्सप्लेन करेन. पण सुरुवातीचे जे 3-4 घेतलेले जे थोडे त्यातले त्यात सिंपल होते ते जरी कळाले असतील ना तर मोर दॅन सफिशियंट आहे. तर मित्रांनो, इथे आपला ऍडमिशन ऑफ अ पार्टनरचा प्रॉफिट शेअरिंग रेशिओ कसा काढायचा हे पार्ट कव्हर होऊन जातो. ठीक आहे, चला तर नेक्स्ट लेक्चर नक्की बघा, ज्याच्यात मी तुम्हाला गुडविल कॅल्क्युलेशन अँड मेथड्स ऑफ गुडविल शिकवणार आहे. सो सी यू ऑल इन द नेक्स्ट लेक्चर. थँक्यू.